श्रावण महिन्यामध्ये दादांनो ताईंनो कोणी कितीही मागू द्या, पण तुम्हाला ह्या 5 ते 6 वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीये। जर तुम्ही ह्या 5 ते 6 वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, कष्ट आणि गरिबी येण्यास सुरुवात होते। आपल्या घरातील आनंद, सुख त्यांच्याकडे जातं असं म्हणतात। म्हणून ह्या गोष्टी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कधीच कोणाला द्यायच्या नाही। तर कोणत्या आहेत त्या गोष्टी याची संपूर्ण माहिती ह्या लॉंग व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या भक्ती विथ मेघा चॅनलवर मी मेघा तुमचं मनापासून स्वागत करते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर चुकूनही कोणाला ह्या गोष्टी दिल्या तर याचा परिणाम हा आपल्या घरावर आणि आपल्या जीवनावर होतो असं म्हणतात। कारण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी कोणाला देत असेल तर विचारपूर्वकच द्या। आपण जे आहे आपला पैसा खूप कष्टाने आणि मेहनतीने मिळवलेला आहे, सोबतच आपलं भाग्य सुद्धा होतं। त्यामुळे आपण नॉर्मल व्यक्ती आहोत, म्हणजे आपल्याकडे जे काही आहे आपल्या घरामध्ये त्याने आपण सुखी समाधानी आयुष्य जगत आहोत। जर आपण आपल्या ह्या काही चुकांमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य, दुःख आणि कष्ट यायला सुरुवात होते, आपल्या घरातील आनंद इतरांकडे जायला सुरुवात होतो। म्हणूनच आपल्या घरातील मेहनतीने कमवलेला पैसा हा कोणाचकडे जाऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे। बघा, ज्यावेळेस सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी आपल्याला लोकांना काही वस्तू ज्या आहेत मागायसाठी आल्या तर आपल्याला त्या वस्तू त्यांना द्यायच्या नाहीये। आता कोणत्या आहेत त्या वस्तू? त्या म्हणजे संध्याकाळी कोणी येतं की दूध द्या, दही द्या किंवा मीठ द्या। आता आपल्याला असं वाटतं की चला शेजारीन बाई आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे गरज आहे म्हणून आपण ह्या वस्तू त्यांना देत असतो। पण ऍक्च्युली काय असतं ना की जर तुम्ही ह्या गोष्टी दिल्या तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या जीवनात आणि आपल्या घरावर होण्यास सुरुवात होते। म्हणून श्रावण महिन्यामध्ये तरी आवर्जून हे नियम नक्कीच पाळा। महादेवाला अर्पण करणाऱ्या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही। बघा, श्रावण सोमवार असतो तर काय होतं की चला शेजारीन बाई आली किंवा कोणी इतर व्यक्ती आलं तर ते आपल्याला म्हणतात की मला पूजेची सामुग्री हवी आहे, की ताई मला दूध द्या, दही द्या किंवा बेलपत्र द्या, फूल द्या, किंवा आपण शंकरजीवर अर्पण करणाऱ्या वस्तू आहेत जसं की तांदूळ आहे, मूग आहे, जवस आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा कापूर आहे, अगरबत्ती आहे, धूप आहे। बघा, असं असतं ना की जर आपण कोणत्याच देवाला असो, जर तुम्ही देवाची सेवा करत आहे आणि देवाला जर तुम्हाला कोणत्या गोष्टी लागत असेल, जसं की 1 रुपयाची जरी वस्तू असली तरी सुद्धा ती कोणालाच द्यायची नाही। कधीही जर आपल्याला पूजेची सामुग्री लागत असेल तर ते पैशाने विकत घ्यायची किंवा त्याच्या बदले तुम्हाला पैसे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता। जसं की धूप, अगरबत्ती वगैरे त्यांच्याकडून घेतली तर किमान 1 रुपया तरी त्यांना द्या, म्हणजे त्याच्या मोबदल्यामध्ये। म्हणजे फुकट वस्तू देवाला अर्पण करू नका। आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशानेच त्या वस्तू विकत घ्यायच्या आणि देवाला अर्पण करायच्या। अशा भरपूरशा स्त्रिया आहे की सकाळी उठले की लोकांच्या दाराची फुलं आणतात आणि देवाला अर्पण करतात। हे सुद्धा चुकीचं आहे। जर तुम्हाला फुल अर्पणच करायचं आहे देवाला तर घरी झाड लावा किंवा पैशाने विकत घेऊन आणा आणि तेच फुलं आपल्याला देवाला अर्पण करायचे आहे। फुलं ही नेहमी चोरून आणायची नाही किंवा इतरांच्या झाडाचीही तोडून आणायची नाही। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। ही फक्त श्रावण महिन्यापुरतीच नाही तर वर्षभर ह्या गोष्टी करायच्या नाही। कधीही कोणाच्या झाडावरून फुलं तोडून चोरून आणायची नाही। जर तुम्हाला फुलं तोडायचीच आहे तर ज्यांच्या घरी झाड आहे त्यांना विचारा आणि मग तोडा आणि मगच ते जे फुलं आहे देवाला अर्पण करा। असं जर तुम्ही केलं तर चालेल, पण चोरून आणू नका आणि ते देवाला फुलं अर्पण करू नका। आता आपल्याला कोणाला दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ म्हणजेच तूप आणि दही, कारण की आपण ते अभिषेकाला यूज करतो किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी, जसं की कोणी येतं की ताई आमच्याकडचं दूध संपलेलं आहे, दही संपलेलं आहे तर द्या, तर आपल्याला दूध, दही किंवा दुधापासून बनलेले जे काही पदार्थ आहे ते इतरांना कोणाला द्यायचे नाही। त्यानंतर हळद, जे लक्ष्मीकारक वस्तू आहे, म्हणजेच लक्ष्मीकारक वस्तू कोणत्या आहेत त्या म्हणजे हळद, मीठ, कुंकू, लवंग, इलायची, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कोणाला इतरांना द्यायच्या नाही। त्यानंतर आपल्याला आपलं जे घड्याळ असतं ते कोणत्या व्यक्तीला द्यायचं नाही। म्हणजे जसं की असतं ना की भाऊ आहे, बहीण आहे, कोणीतरी रिलेटिव्ह आहे किंवा फ्रेंड्स आहे, असं म्हणतात की थोड्या वेळासाठी मला तुमचं घड्याळ द्या घालायला, म्हणून घड्याळ चुकूनही द्यायची नाही। तसं तर वर्षभर
म्हणजे कधीच कोणाला आपली घडी देऊ नये असं म्हणतात. असं म्हणतात की जर तुम्ही इतर लोकांना जर घडी दिली तर आपला जो वेळ असतो, घडी म्हणजे आपला वेळ, तर आपला वेळ हा त्यांच्यावर जातो. म्हणून आपली वेळ इतरांवर येऊ नये म्हणूनच आपली घडी आपल्याला कोणाला द्यायची नाही. सोबतच कपडे सुद्धा कोणाला कधी देऊ नये म्हणते असं घालायला. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता, पण घडी आवर्जून कोणाला द्यायची नाही. आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण दान सुद्धा करतो. तर दानामध्ये आपल्याला आपण कपडे दान करू शकतो, पण काळे कपडे आपल्याला दान करायचे नाही श्रावण महिन्यामध्ये. आपल्याला कोणाला पैसेही उधार द्यायचे नाही. जर खूप जास्त अडचण असेल किंवा जसं मेडिकल इश्यू असेल किंवा कोणी भरती असेल तरच इतरांची मदत करा पैशाने. जर अशी जर तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण जर जसं असतं ना की मित्र मैत्रिणीमध्ये किंवा कोणा रिलेटिव्ह मध्ये असं असतं की 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, असं नेहमीच देवाणघेवाण ही पैशाची सुरू असते. ते इतर वेळेस चालेल, पण श्रावण महिन्यामध्ये पैशाची देवाणघेवाण करायची नाही. म्हणजे उधार पैसे कोणाला द्यायचे नाही. जर द्यायचेच आहे तर खूप म्हणजे मेडिकल इश्यू आहे, कोणी भरती आहे तर तुम्ही देऊ शकता, पण एरवी पैसे श्रावण महिन्यामध्ये कोणालाच उधार द्यायचे नाही. आपल्या दारामध्ये जर कोणतंही जनावर आलं, चिमणी, पाखरं किंवा गाय किंवा इतर कोणतेही प्राणी, कुत्रा, इतर कोणतेही प्राणी जर आपल्या दारामध्ये आले असतील श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना खायला द्या किंवा थोडं पाणी तरी पाजा. तसंच खूप गरजू व्यक्ती आला असेल तर तुम्ही त्याला जेवण सुद्धा चारू शकता गरजू व्यक्तीला. तसं तर वर्षभरच आपण गाईला पोळी देतो, कुत्र्याला पोळी चारत असतो आणि चिमण्यांना ह्याचे दाणे टाकत असतो. तर श्रावण महिन्यामध्ये तरी जर तुमच्या दारामध्ये कोणताच गरीब व्यक्ती आला असेल किंवा म्हणजे गरीब म्हणजे खूप जर गरजू असेल तरच त्याला मदत करा. किंवा जर शरीराने धष्टपुष्ट असेल आणि भीक मागत असेल तर अशा व्यक्तीला मदत करू नका. तर ही एक छोटी गोष्ट तरी श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करा. श्रावण महिन्यामध्ये सौभाग्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही. आपल्या स्त्रियांना नेहमी अशी सवय असते की चला आता सौभाग्याचं लेणं म्हणजे हळद, कुंकू, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या किंवा आपल्या ज्या साड्या आहेत त्या आपण नेहमी एक्सचेंज करत असतो. तर श्रावण महिन्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. आपलं मंगळसूत्र, तसं तर मंगळसूत्र कधीच कोणाला द्यायचं नाही. कपडे वगैरे तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर आपण जे भांगामध्ये सिंदूर भरतो ते सुद्धा इतर कोणालाच कधी द्यायचं नाही. टिकली सुद्धा कोणाला द्यायची नाही, वर्षभर द्यायची नाही. तसं तर श्रावण महिन्यामध्ये जे काही आपले अलंकार आहे सौभाग्याचे ते कोणालाच द्यायचे नाही. पण वर्षभर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं मंगळसूत्र, आपली टिकली आणि आपलं जे कुंकू आपण यूज करतो ते जर इतरांना लावायचं असेल तर कुंकू वेगळं ठेवायचं. स्वतः लावत असेल तर ते कुंकू वेगळं ठेवायचं. आणि जर तुम्ही देवाला लावत असेल तर देवाचं कुंकू हे नेहमी वेगळं ठेवायचं. आणि जे आपण आजकाल आहे ना की स्टिक भरतो आपण भांगमध्ये, तर ती स्टिक सुद्धा कोणालाच द्यायची नाही, स्वतःची स्वतःच वापरायची. आपल्या घरामध्ये एक जी स्टिक आहे ती म्हणजे जे कुंकूची जी स्टिक असते ना, जी आपण भांगामध्ये भरत असतो, ती स्टिक जी आहे ती वेगळी आणून ठेवायची. जर आपल्या घरामध्ये कोणीही रिलेटिव्ह आले, फ्रेंड्स आले आणि त्यांना जर त्याची गरज असेल तर तुम्ही देऊ शकता ते. पण जे स्वतः यूज करत आहे त्या वस्तू आपण इतरांना द्यायच्या नाही. आणि टिकली चुकूनही कोणाला द्यायची नाही, मंगळसूत्र कोणाला द्यायचं नाही. आणि भांगामध्ये जे आपण कुंकू भरतो आणि आपण जे स्वतः कुंकू लावतो ते इतर कधीच कोणाला शेअर करायचं नाही. कितीही कोणीही जवळची व्यक्ती असली तरीही त्या व्यक्तीला आपल्याला ह्या वस्तू द्यायच्या नाही. आता श्रावण महिना आहे, पवित्र महिना आहे, त्यामुळे आपण मांसाहार करत नाही. पण ह्या श्रावण महिन्यामध्ये काही काही गोष्टीच्या आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. म्हणजे जसं की पालेभाज्या आहेत, त्या पालेभाज्यामध्ये जसं की मेथी, पालक, सांबार, त्याच्यानंतर फुलगोबी, ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून खायच्या नसतात. कारण की ह्यामध्ये भरपूर प्रमाणात असे जीव जंतू आणि छोटे छोटे किडे असतात. त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खायचं नाही. बाकी मग नंतर तर आपण वर्षभर ह्या खातच असतो. त्यानंतर मांसाहारही आपण करत नाही. या मागचं सायंटिफिक रिझनही तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की जे जनावर आहे पावसाळ्यामध्ये त्यांना म्हणजे संसर्ग जडतो, त्यांची जी आहे तब्येत खराब असते, तो संसर्ग आपल्याला नको लागायला. म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे त्याचंही सायंटिफिक रिझन आहे त्याच्या मागचं. त्यानंतर जे मासे आहेत त्यांचा प्रजनन काळ असतो, त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करता येत नाही. म्हणून मद्यपान सुद्धा करू नका. जर कोणते पुरुष करत असतील किंवा
घरचे जे पुरुष असतील ते जर मद्यपान करत असेल तर श्रावण महिन्यात ते सुद्धा करू नका. तर अगदी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या श्रावण महिन्यामध्ये कोणालाच कधीच द्यायच्या नाही आपल्याला. श्रावण महिन्यात तर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोणाला द्यायच्याच नाहीये, पण वर्षभरही कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर त्याही सुद्धा आपल्याला द्यायच्या नाहीये. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील मला देवाशी रिलेटेड किंवा इतर कोणतेही जर तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला देईल आणि अशा छान छान इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचाव्या हाच माझा प्रयत्न असतो. तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब देखील करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या जीवनामध्ये कष्ट दुःख त्रास स्वामी महाराज कमी करो आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद भरून भरो असे स्वामी चरणी मी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गजानन गुरु गजानन. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.